नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दिव्यांग बांधवांना ₹15,000 लाभ मिळणार आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे? अर्जाचा नमुना कुठे मिळणार आहे? पात्रता निकष काय आहेत? यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपलं व्हॉट्सअप तसेच टेलिग्राम चॅनलही असून त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती, वेगवेगळे शासन निर्णय शेअर केले. या ठिकाणी पाहू शकता, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरता साधन सामग्री म्हणजे टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य. 28 फेब्रुवारी 2026 रोजी दिव्यांग कल्याण विभागामार्फत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय काय आहे आपण पाहूयात. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे तसेच सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य शिकण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री म्हणजेच टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेस सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. स्वयंरोजगारासाठी दिव्यांग व्यक्तींना साधन सामग्री खरेदी करण्यासाठी हे वित्तीय सहाय्य देण्यात येत आहे. त्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य, स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तीच्या रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्दिष्टाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वरोजगारासाठी साधन सामग्री घेण्यासाठी ₹15,000 इतके अर्थसहाय्य देण्यात येईल. योजनेचा उद्दिष्ट काय आहे पहा. प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय, स्वयंरोजगार लागणाऱ्या साधनांसाठी व उपकरणांसाठी अर्थसहाय्य प्रदान करणे. म्हणजे जे प्रशिक्षण घेतलेले दिव्यांग बांधव असतील यांना टूलकिट म्हणजे साधन सामग्री घेण्यासाठी त्यांना ₹15,000 अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत पहा. ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहील. अर्जदाराचे लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा ₹15,000 इतकी राहील. शासकीय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असेल. प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधन सामग्री टूलकिटसाठीच असेल. लाभार्थ्यांनी सादर करावयाची कागदपत्रे. यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. विहित नमुन्यातील अर्ज लागणार आहे. UDID म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे. प्रशिक्षण प्रमाणपत्र लागणार आहे. अधिवास म्हणजे तुमचं डोमेसाईल रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. साधन सामग्री टूलकिट आवश्यक साहित्याची यादी लागणार आहे आणि आधार संलग्न बँक खात्याचा तपशील लागणार आहे. सदर योजनेसाठी लाभार्थ्याने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना सोबत परिशिष्ट प्रमाणे राहील. लाभार्थ्याने जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेल्या अर्जाची सखोल तपासणी व छाननी करून अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेखाली सादर करण्यात येतील. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेचे लाभार्थी निवड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीकडून केली जाईल. यासाठी पाहू शकता समिती कशी असणार आहे, अध्यक्ष कोण असणार आहे, सदस्य कोण असणार आहे. यानंतर अर्जाचा नमुनाही तुम्हाला याच PDF पाहायला मिळेल. या PDFची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल. अर्जाचा नमुना या ठिकाणी पाहू शकता. प्रति जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी दिव्यांग कल्याण विभाग इथं जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर पूर्ण नाव लिहायचं आहे तुमचं, मराठी व इंग्लिशमध्ये पत्ता लिहायचा आहे, जन्मतारीख, वय, मोबाईल क्रमांक, ईमेल ID. त्यानंतर वैवाहिक स्थिती, दिव्यांगत्वाचा प्रकार लिहायचा आहे, टक्केवारी लिहायची आहे, दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक लिहायचा आहे, आधार क्रमांक लिहायचा आहे. यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे. त्यानंतर प्रस्तावित व्यवसाय किंवा रोजगाराची माहिती तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे. प्रस्तावित तुम्हाला व्यवसाय काय करायचा आहे, उदाहरणार्थ किराणा दुकान, हस्तकला, शिवणकाम, संगणक सेवा हे सुरू करण्यासाठी तुम्हाला लागणारा अंदाजित खर्च लिहायचा आहे. साधनं कोणती कोणती लागणार आहेत, सुरू करण्याचे ठिकाण कुठलं आहे, जागा स्वतःची आहे की भाड्याची आहे. यासोबत सोय साक्षांकित म्हणजे तुम्हाला सिग्नेचर करून हे प्रमाणपत्राची झेरॉक्स जोडायची आहे. UDID प्रमाणपत्र जोडायचं आहे, आधार कार्ड, रहिवासी दाखला, प्रशिक्षण प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, टूलकिट खरेदी केल्याची पावती आणि आधार संलग्न बँक पासबुकची झेरॉक्स प्रत तुम्हाला जोडायची आहे. आणि हे स्वघोषणापत्रही तुम्हाला यामध्ये जोडून हा फॉर्म तुम्हाला दिव्यांग कल्याण विभाग जिल्हा अधिकारी यांच्याकडे सबमिट करायचा आहे. जे
दिव्यांग बांधव यासाठी पात्र होतील त्यांना 15,000 रुपये त्यांच्या DBT लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाईल आणि अशा प्रकारे ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.